तीन ते 3.5 किलो वजन 7 दिवसामध्येच कमी होतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी 14 तारखेपासून हा डाएट घेतला. 21 तारखेला मला हळदीला जायचं होतं. तुम्ही बघू शकता अजून माझ्या हातावरती मेहंदी आहे, कारण की 22 तारखेचं लग्न होतं आणि मला थोडंसं माझं वजन कमी करायचं होतं. मला एक 2 किलो तरी कमी करायचं होतं, पण या डाएटनी माझं 3.5 किलो वजन कमी झालं आहे. तर म्हटलं अरे वा, एवढा छान रिझल्ट मला आला होता आणि कसलंच तामझाम काहीच नाहीये, मला स्वतःलाच या गोष्टी होत नाहीयेत, तर मी तुम्हाला का सांगू. काय फॅन्सी डाएट्स माझ्याकडनं होत नाही, काय हेवी प्रोडक्ट आणायला माझ्याकडे एवढा पैसा नाहीये, किंवा माझ्याकडे वेगवेगळ्या रेसिपी बनवायला तर अजिबातच वेळ नाही. जे मी तुम्हाला सांगत असते तसंच मी स्वतः पण ट्राय करत असते. तर आज जर तुम्हाला हा व्हिडिओ बघून 3 किलोचा जरी रिझल्ट आला तर अजून तुम्हाला काय पाहिजे. आणि कसला तामझाम अजिबातच नाहीये, कारण की मी स्वतःच करत नाही. एकच ड्रिंक बनवते, एकच रेसिपी बनवते. कंटाळा मला नाही येत. तुम्हाला जर येत असेल तर तिथे ऑप्शन नाहीये, तुम्हाला पहिलेच सांगते. जर तुम्हाला चांगलं आता काही कार्यक्रमामध्ये जर सुंदर आणि फिट दिसायचं असेल, तुम्हाला इंचेस लॉस करायचे असतील तुमचे, तर मग तुम्ही हा व्हिडिओ बघा. गॅरंटीने सांगते माझा रिझल्ट आहे तर तुम्हाला तर आरामातच येईल. ठीक आहे का? मला आहे तुम्हाला येणार असं का बोलतेय, कारण की मी खूप डायट, एक्सरसाइज या गोष्टी माझ्या बॉडीवरती मी अप्लाय करत असते. जर तुम्ही फर्स्ट टाइम जर ह्या गोष्टी करताय तर तुम्हाला अजून चांगला रिझल्ट येऊ शकतो, म्हणून सांगते. मी जर करू शकते तर तुम्ही आरामातच करू शकता. माझ्या बॉडीमध्ये तुम्हाला देखील थोडंसं चेंज वाटत असेल, कारण की मी खरंच वजन आत्ता कमी केलं होतं. लग्नाला जाण्यासाठी केलं होतं. गावाकडचे काय बोलतील की गीता तू फक्त तुझ्या स्टुडंटलाच सांगते का, तुला नाही स्वतः ट्राय करत का, असं माझ्या मनामध्ये आलं. म्हटलं चला 1-2 किलो तरी आपलं वजन कमी झालं तर चांगलंच आहे. पण काय प्रश्न माझ्यासमोर, काय बनवायचं आता, काय करू असं जास्त काय होत नाही. डाएट तर सर्वच माहिती आहेत. मग काय ठरवलं, एक गोष्ट ठरवली. म्हटलं एकच रेसिपी करायची आणि तीच खायची, एकच ड्रिंक बनवायची तीच खायची. मग सोपं आहे ना, दिवसभर एकदा बनवून ठेवा, दिवसभर खा. एकदा ड्रिंक बनवा, दिवसभर तीच प्या. तर काय करायचं आहे तुम्हाला, जर वजन कमी करायचं असेल तर चला, जास्त वेळ न घालवता मी पण तुम्हाला पटापट रेसिपी सांगते, पटापट ड्रिंक सांगते. तुम्ही नोट करून घ्या आणि 7 दिवस तुम्ही याच गोष्टी ट्राय करा. आता याच्यामध्ये तुम्ही 7 दिवसाच्या नंतर तुम्हाला जर हेच वजन मेंटेन ठेवायचं असेल कमी झालेलं, तर त्याच्या पण तुम्हाला टिप्स सांगते. प्लस तुम्ही याच्या व्यतिरिक्त अजून काय करू शकता त्याच्या पण टिप्स सांगते. तर पहिले आपण आपल्या ड्रिंकवरती येऊया, कारण की मी पहिली ड्रिंकच बनवली होती. आता खूप माझ्या सबस्क्रायबर बेसमध्ये म्हणजे यूट्यूब फॅमिलीला सर्वांना माहिती आहे की जिरा वॉटर ड्रिंकनी मला खूप चांगला रिझल्ट आलेला होता. माझं 25 किलोचं जी वेट लॉस जर्नी मी तुम्हाला नेहमी सांगत असते ना, ती सुरुवात मी जिरा पाण्यापासूनच केली होती. म्हणून माझा एक एक्सपिरियन्स आहे की जिरा पाणी मला खूप जास्त सूट करतं मेटाबॉलिझम हाय करण्यासाठी. पण ते मला थोडंसं गरम पडतं आता, कारण हॉर्मोन इनबॅलन्स झालेले असतात. तर म्हणून मी थोडंसं ते क्वांटिटी त्याची कमी करते, पण घेते. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट ॲड करते की मग ते बॅलन्स राहण्यासाठी. तर काय ड्रिंक बनवते मी, तुम्हाला जर हे इश्यू असतील तर तुम्ही पण या गोष्टी ट्राय करू शकता, किंवा तुम्ही फक्त जिरा पाणी पण बनवू शकता. काहीच नाही, सकाळी उठल्याबरोबर मी ब्रश वगैरे काहीच करत नाही. साधं 1 ग्लास मटक्यातलं पाणी पिलं. 7 दिवसाची तुम्हाला जर्नी सांगते मी माझी. 1 ग्लास मी माझं मटक्यातलं थंड मस्त नॉर्मल पाणी पिलं आणि त्याच्यानंतर गॅसवरती 2 ग्लास म्हणजे टोपामध्ये 2 ग्लास पाणी ठेवलं. त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरं टाकलं, 1 चम्मच मी त्याच्यामध्ये धनी टाकले आणि छान बॉईल केलं. ते 2 ग्लासचं 1.5 ग्लास झालं. ते माझ्या मिस्टरांचा मुलाचं टिफिन बनवेपर्यंत ते पाणी बॉईलच होत राहतं माझं नेहमी. तर ते झालेलं आहे. ते ट्रान्सफर करून घेतलं ग्लासमध्ये आणि ते बसून शांततेने बसून मी पिलं. त्याच्यानंतर मी माझ्या बाकीच्या रुटीनला लागायची. माझे बॅचेस आहेत, माझ्या योगाच्या सर्व काही गोष्टी त्या मी दिवसभर माझं जे रुटीन आहे ते केलेलंच आहे. याच्यामध्ये मी आता हे पाणी मी पहिल्या दिवशी तर मी ही चूक केली होती, पण म्हटलं अरे हे काय आता रोज रोज असं करायचं, म्हणून मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला पहिलं सांगते मी काय केलं. डायरेक्ट 1 लिटर म्हणजे 1 बॉटल पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 1.5 चम्मच मी जिरं घातलं, 2 चम्मच मी त्याच्यामध्ये धनी घातले, अख्खे धनी घातले आणि ते बॉईल केलं. त्याच्यामध्ये थोडेसे तुळशीचे पानं तुम्ही ॲड करू शकता, पुदिन्याचे पानं ॲड करू शकता जर तुम्हाला जास्त गरमीचा इश्यू असेल तर.
तर हे मी बॉईल केलं 1 लिटर पाणी आणि एका बॉटलमध्ये ते भरून ठेवलं. सकाळचं 1 ग्लास घेतला ते वेगळं, उरलेलं आहे ते भरून ठेवलं, कारण की मला ते मध्ये मध्ये पण प्यायचं होतं म्हणून. पहिल्या दिवशी तर हे केलं होतं मी, पण मग 6 दिवस मी 1 लिटर पाणी बॉईल केलं आणि तेच मी दिवसभर पिलेलं आहे. ते कधी कधी पिलं तुम्हाला सांगते, पहिले ड्रिंकच होऊन जाऊ दे. तर मी ते पहिले सकाळी 1 ग्लास पाणी पिलं, मग बॉटलमध्ये भरून ठेवलं. तुम्ही पण असं करू शकता. त्याच्यानंतर मी 10-10:30 वाजता वापस माझी बॅच संपते, 10:30 पर्यंत माझी बॅच संपून जाते. त्याच्यानंतर वापस मी ते 1 ग्लास पाणी घेतलं त्याच बॉटलमधलं, नॉर्मल जसं होतं तसं, गरम वगैरे काही केलेलं नाहीये. परत बॉटलमधलं वतून एका ग्लासमध्ये ते पिऊन घेतलं. परत 3-4 वाजता मला काही शूट वगैरे करायचं असेल तेव्हा परत मी ते पाणी पिलं. असं 2-3 टाइम मी तेवढं पाणी संपवलं 1 लिटर. इझीमध्ये आणि टेस्टी खूप लागतं. मला तर पर्सनली खूप आवडतं. काहीच खराब नाही ते पाणी, खूप छान लागतं. या पाण्याने काय होतं, आपलं मेटाबॉलिझम हाय राहतो आणि आपलं जे खाल्लेलं पिल्लेलं आहे ना ते पचतं आणि आपली पोट साफ होतं. मेन आपलं सकाळी जर पोट साफ झालं ना, किंवा आपल्याला दिवस आपला फुल एनर्जीमध्ये जातो आणि आपण स्वतःच हलकं हलकं फील करतो. म्हणून या गोष्टी आपण, या ड्रिंक अशा घ्यायच्या असतात की जेणेकरून आपलं पोट साफ व्हायला पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्ही लिंबू देखील ऍड करू शकता, अर्ध्या लिंबाचा रस, अजून चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर. मी तर सिम्पलच घेतलं होतं, काही तामजाम नव्हतं. हे पाणी मी रोज घेतलं 7 दिवस कंटिन्यू. आता तुम्ही पण हे घेऊ शकता. आता रेसिपीवरती येऊया. तर ब्रेकफास्टसाठी मला वेळच नसतो, तर मी काय करते, ब्रेकफास्टच्या ऐवजी मी माझे बॅचेस कंटिन्यू चालू असतात एकामागे एक. तर तुम्ही, तुमच्याकडे तर हे अशा गोष्टी नाही आहेत, तुमचं घरातलं रुटीन आहे, तर इथे तुम्ही 1 तास वॉक करा किंवा अर्धा 1 तास तुम्ही योगा करा. तुमच्या टाईमनुसार वगैरे तुम्ही करू शकता. आता ह्या 7 दिवसाच्या जर्नीमध्ये तुम्ही हे का करायचं आहे, कारण की तुम्ही चांगल्या पद्धतीने योगा एक्सरसाइज केल्या तर तुमचे इंचेस खूप जास्त कमी दिसतात. म्हणजे एक्स्ट्रा चरबी लटकलेली दिसत नाही किंवा तुमची बॉडी अशी टोन दिसते. मला गावाला मला सर्व बोलायचे, हा खरंच तू योगा टीचर म्हणून शोभतेस, एकदम फिट आणि म्हणजे कुठेही फॅट नाहीये बॉडीवरती, कुठेही असं वाटत नाही, एकदम शरीर तुझं एकदम परफेक्ट आहे, असं मला सर्व असे बोलत होत्या. माझ्या ओळखीच्या भेटलेल्या होत्या पाहुण्या वगैरे, ते खूप छान दिसत होती. बोली, गीता तू ह्या टायमाला खूप छान दिसत होती, असं मला सगळ्यांनी कमेंट केलं, तर खूप छान वाटलं. तर त्याच्यासाठी योगा एक्सरसाइज हे खूप मेन असतं. आपण जेवढा डाएट वरती फोकस करतो ना, तेवढंच तुम्ही जर 1 तास स्वतःला दिला तर त्याचा जास्त फायदा तुम्हाला भेटू शकतो. तर माझ्या तर ऑलरेडी बॅचेस आहेत, त्याच्यामध्ये तर मी करतच होती. तर ब्रेकफास्ट मी ते स्किप केला, तर मी ते ब्लॅक कॉफी घेतलेली आहे, बिना गूळ बिना साखरेची, आणि ही माझी खूप फेवरेट आहे. मला याच्याने खूप एनर्जी येते माझ्या बॅचेसमध्ये बडबड करण्यासाठी, म्हणजे काउंट करण्यासाठी, एक्सरसाइज करण्यासाठी. तर हे तर मला लागतंच. तुम्ही पण इथे घेऊ शकता. जर तुम्हाला जमत नसेल ब्लॅक कॉफी, तर तुम्ही इथे ब्लॅक गुळाचा चहा इथे घेऊ शकता नॉर्मल, किंवा नुसता ब्लॅक पण घेऊ शकता. 7 दिवस तुम्ही साखरेचे पदार्थ, चॉकलेट सुद्धा खाल्लेलं नाहीये, घरामध्ये फ्रीजमध्ये पडलेलं असून पण खाल्लं नव्हतं. तर इथे आता हे झालं, ब्रेकफास्ट स्किप केला आणि ब्लॅक कॉफी घेतली आरामात, आणि वर्कआउट झाल्याच्या नंतर वापस मी ते 1 ग्लास ड्रिंक पाणी पिलं. मग आता येतं दुपारचं, डायरेक्ट माझं जेवणच असायचं 7 दिवस. असंही मी दुपारचं जेवणच आणि संध्याकाळचं जेवणच करते. मी ब्रेकफास्टच्या या तामजामध्ये काही पडत नाही, कारण की मला भूकही लागत नाही आणि जबरदस्ती शरीराला कधीच काही द्यायचं नसतं आपण. आता इथे दुपारच्या जेवणामध्ये मी 7 दिवस एकच रेसिपी बनवलेली आहे. 2 चम्मच, छोट्या चम्मचनी 2 चम्मच मी इथे तांदूळ घेतलेले आहेत, तुकडा बासमती घेतले होते. तुमच्याकडे जे पण असतील ते सांगते तुम्हाला की कोणते घ्यायचे वगैरे, असं पण प्रश्न असतील. ब्राऊन राईस घेऊ शकतो का, तर नाही, जे घरामध्ये आहे ते मी घेतले होते. तर इथे 2 चम्मच मी इथे तांदूळ घेतले होते. 4 चम्मच, छोट्या साईजचे 4 चम्मच मी इथे मुगाची डाळ घेतली होती. इथे मी थोडीशी मसूरची डाळ घेतली होती, 1 चम्मच बस. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही ते तुरीची डाळ पण ऍड करू शकता. खूप साऱ्या भाज्या घेतल्या, थोडेसे ओट्स घेतले, एक अर्धी वाटी, म्हणजे छोट्या वाटीने अर्धी वाटी. हे सर्व मिक्स केलं, भाज्या बिज्या. आता भाज्या कोणत्या घेतल्या, जे पण फ्रीजमध्ये होतं, कांदा, टॅमॅटो, गाजर होती, कधी पत्तागोबी होती, कधी फ्लावर होती, कधी बीन्स होती, एकत्र असं बनवून ठेवलं सकाळी. आता ती रेसिपी कशी बनवली, हे सगळं मिक्स केलं, धुवून वगैरे घेतलं, भाज्या, तांदूळ, डाळी सगळं, ओट्स वगैरे सगळं त्याच्यामध्ये मिक्स केलं. थोडासा हलकासा अर्धा चम्मच मी इथे तूप ॲड केलं कुकरमध्ये, आणि त्याच्यामध्ये जिरं टाकलं, हळद टाकली, थोडंसं हिरवी मिरचीचा वापर केला होता. तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा वापर पण करू शकता. मी माझ्या तिखट मी किती खाते त्यानुसार मी 2-4 हिरव्या मिरच्या, झणझणीत खाणारी नाही,
ते 2-4 हिरव्या मिरच्या ॲड केल्या, थोडंसं ते फ्राय करून त्याच्यामध्ये सगळं जे मी धुवून बिवून ठेवलं होतं सगळं मिक्स करून ते सगळं त्याच्यामध्ये ॲड केलं. 2 शिट्ट्या लावल्या कुकरला. मस्त गरम गरम दुपारच्या नाश्त्या जेवणामध्ये तर मस्त काकडी गाजर घेतला, थोडासा मुळा घेतला साईडला, अर्धी वाटी कधी दही घेतलं, कधी 1 ग्लास मी ते ताक घेतलं त्याच्यासोबत खाण्यासाठी, आणि 1 बाउल भरून मी ती पतलीशी मस्त खिचडी दुपारी खाल्ली. संध्याकाळी देखील मी 6:30 वाजता तीच खिचडी गरम केली थोडीशी, आणि उरलेली होती तीच खिचडी मी परत खाल्ली. आता 6:30 म्हणजे 6:30ला मी लास्ट मील घेतला, तर 7च्या नंतर मी काही सुद्धा खाल्लेलं नाहीये 7 दिवस. पहिलेच तुम्हाला सांगते, हे खूप मेन आहे. तुम्ही म्हणाल की 6:30ला खाल्ले, परत संध्याकाळी परत 9-10 वाजता उरलेली खिचडी असेल का काय असेल परत खाऊ का, तर असं अजिबातच नाही करायचंय. जे लास्ट मील घेताय तुम्ही 6:30 ते 7 वाजेपर्यंत, तोच तुमचा लास्ट मील ठेवायचा आहे तुम्हाला, तेव्हा चांगला रिझल्ट येतो. आता हे करून झाल्याच्या नंतर मी खाल्ल्याच्या नंतर घरातल्यांचा स्वयंपाक वगैरे केला, त्यांना जेवण वगैरे खाऊ घातलं, आणि मग मी थोडीशी 15 मिनिटं चालायला गेली. 15 मिनिटं चालून आली. घरी आल्यावरती 2 ग्लास मी कोमट पाणी पिलं, त्याच्यामध्ये काही वेगळं घातलं नव्हतं. हवं तर तुम्ही ते बडीशोपचा वापर करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही ते सब्जाचे 1 चम्मच ॲड करू शकता. अजून तुमचं पोट साफ होण्यासाठी जर तुम्हाला भूक लागत असेल हे खाल्ल्याच्या नंतर पण, तर तुम्ही ते बडीशोप त्याच्यामध्ये 1 चम्मच घेऊ शकता, किंवा सब्जा तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा कोमट पाण्यामध्ये सब्जा भिजत टाकू शकता. बडीशोप तुम्ही त्या पाण्यामध्ये बॉईल करून घेऊ शकता. हे एवढं करून देखील तुम्हाला जर क्रेविंग होतच असेल तर तुम्ही अर्धा कप इथे हळदीचं दूध घेऊ शकता. मी हे ऑप्शन घेतलेलं नाहीये, तुम्हाला सांगते, जर तुम्हाला क्रेविंग्स कंट्रोल होत नाहीत तर. ह्याच गोष्टी मी 7 दिवस केल्या, काही वेगळं केलं नाही. आता मी मेंटेनवरती आहे. आता हे मी 21 तारखेपर्यंत हा डाएट घेतला. 14 ते 21 तारखेपर्यंत माझं आरामात 3.5 किलो वजन कमी. 3 किलोच पकडा तुम्ही, 2च किलो पकडा, कारण की ते सुरुवातीचं 2-3 दिवसात ते जे वॉटर असतं ना बॉडीतलं ते कमी होतं. त्याच्याने लवकर आपल्याला वाटतं की बॉडी खूप हलकी झाली, खूप वजन कमी झालंय, पण ते ना ते पाणी असतं आपल्या शरीरातलं आणि ते लवकर निघून जातं. तर त्याच्यासाठी खुशही व्हायचं नाही आणि जास्त हे पण नाही करायचं. नॉर्मल राहा तुम्ही. तुम्हाला रिझल्ट आहे ना 4थ्या दिवसापासून जो पण तुमचा रिझल्ट दिसेल ना तुम्हाला वजन काट्यावरती, तो रिअल समजायचा तुम्ही तो, कारण की ओरिजिनल फॅट असतो आपला. सुरुवातीला 2-3 दिवस तुमचं वॉटर इंटेकच असतं, ते कमी झालेलं असतं शरीरातलं. तर हा रिझल्ट आहे माझा. आता हे मी मेंटेन कसं ठेवत आहे, तर मी लग्नामध्ये तर 2 दिवस काहीच कंट्रोल नाही झालं. जे होतं लग्नामध्ये कार्यक्रमामध्ये तुम्ही समजू शकता काय असतो खायला, त्याच्यावरती ताव मारला मी. पण आता इथे आल्यावरती 2 दिवस झाले मला इथे येऊन. 23 तारखेला मी इथे आली संध्याकाळी, तर 23 तारखेलाही माझ्याकडनं काही झालं नाही कंट्रोल, म्हणजे खूप थकलेली होती, तर जे बनवलं सगळ्यांसाठी तेच खाल्लं. पण आता 24 तारखेपासनं मी, म्हणजेच कालपासनं हा डाएट फॉलो करते, की कमीत कमी हे वाढलेलं वजन असेल, थोडंफार वॉटर इंटेक झालं असेल ते पण लॉस होणार, आणि प्लस जे कमी केलं होतं ते पण मेंटेनमध्ये राहणार. आता सर्वांना वाटेल तुमचं वजन किती आहे मॅडम. मग आता माझं जेव्हा मी ते 7 दिवसाचं चॅलेंज घेतलं होतं ना, ते पहिले तुम्हाला सांगते, तर तेव्हा माझं 63 झालं होतं, आणि मग मी 7 दिवस कंटिन्यू केलं, तेव्हा माझं 59 असं झालं होतं वजन, म्हणजे 59च्या पुढे. तर मी 3.5 किलोचं एक टार्गेट कंप्लीट झालं होतं माझं. तर खूप छान वाटत होतं मला. आणि आता मला हे मेंटेन ठेवायचं आहे. 58 पर्यंत जरी आले तरी ओके. 57 तर माझं ऑलरेडी मेंटेन आहे. वेट तितकंच ठेवायचं मला. पण कधी कधी नाही होत, आपल्या लेडीजला हॉर्मोन इनबॅलन्स असतात, थकवा असतो, स्ट्रेस असतो. आता हे मी 5 दिवस मेंटेन ठेवण्यासाठी काय करते ते तुम्हाला सांगते. तर मी ते सकाळचं ड्रिंक आहे, मी नॉर्मल गरम पाणी घेत आहे सध्या. संध्याकाळी मी बडीशोपचं पाणी घेते कालपासनं 1 ग्लास भरून. हे 2 ड्रिंक झाले माझे आता कालपासनं चालू नॉर्मल. आणि दुपारचं जेवण मी चपाती खाल्ली होती आज. काल मी थोडासा राईस घेतला होता. बस रात्रीचं जेवण मी हलकंच ठेवत आहे. काल रात्री मी सर्वांना डाळ पालक बनवली होती, त्यातली फक्त डाळ पालक घेतली होती. चपाती भात या काहीच घेतलं नव्हतं. आज आता दुपारी
चपाती घेतलेली आहे. संध्याकाळी जर नॉनव्हेज बनेल माझ्याकडे तर मी इथे नॉनव्हेज घेईल, पण चपाती राईस या गोष्टी नाही घेणार, फक्त चिकन घेईल मी त्याच्यासोबतच. तर मी आता हे 5-6 दिवस तरी ह्याच गोष्टी फॉलो करते आणि नंतर काय असेल ते डाएट माझ्या स्टुडंटला देत असते मी, त्यातलाही थोडा थोडा करतच असते, ते पण करेलच मी. आणि ह्याच गोष्टी मेंटेन ठेवायला आपल्याला खूप मदत करतात. वर्कआउट करा, तुम्ही वॉकिंग करा, तुमच्या कॅलरीज बर्न जेवढ्या होतील तेवढ्या तुम्हाला फायदाच भेटेल. आणि चांगला स्ट्रेस घेऊ नका, झोप चांगली घ्या, पाणी चांगलं प्या, ह्या गोष्टी मी स्वतः करत असते, तेव्हाच माझ्यामध्ये इतकं चेंज झालेलं आहे. आणि तुम्हालाही याचा रिझल्ट भेटेलच जर तुम्ही कंटिन्युअसली सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर हा मी व्हिडिओ सांगितलेला आहे, तुम्हाला तुमच्या डोक्यात घुसला असेल, समजलं असेल, तुम्हाला कळल्या असतील गोष्टी, तर चॅनलला आता व्हिडिओला लाईक करा, प्लीज लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला हा माझा प्लॅन आवडला की नाही, सिम्पल सोलवाला. आणि सबस्क्राईब करा प्लीज. चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल ना, सबस्क्राईब करून जा, कारण की मी अशाच टिप्स तुम्हाला सोप्या सोप्या सांगत असते की जेणेकरून जास्त खर्च नको, जास्त तामझाम नको. तर नक्की सबस्क्राईब करा, तुम्हालाही फायदा होईल आणि मलाही उत्साह येतो ना काम करण्यासाठी, बाकी काही नाही. तर भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.